आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार यांच्या निवासस्थानी मुंबईमध्ये काल जी काही बैठक झाली होती त्या बैठकीचा अहवाल या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडून देण्यात आलेला आहे आणि या अहवालावरती चर्चा करून पुढची काही रणनीती असेल ते दादा त्यांच्याशी सांगतील। मला वाटते की आगामी काळातल्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जो काही निर्णय घ्यायचा आहे तो येत्या 1-2 दिवसांमध्ये आमच्याकडून जाहीर करण्यात येईल। कालच्या मुंबईमधला वार्डनिहाय आढावा हा मुंबईच्या पदाधिकाऱ्याकडून अजितदादाकडे सोपवण्यात आलेला आहे आणि त्या अहवालानुसार पुढची रणनीती ही लवकरच आपल्या समोर मांडण्यात येईल। कालच्या बैठकीमध्ये भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादीने काय करावं हे निर्णय घेऊ शकत नाही। आमचा स्वतंत्र पक्ष आहे, आम्हाला काय करायचं ते आमच्या पक्षामध्ये निर्णय घेण्याचे सर्वस्व अधिकार हे अजितदादा पवार यांना आहेत। भारतीय जनता पार्टी काय म्हणते हे आमच्यासाठी महत्त्वाचं नाही। आमच्यासाठी या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वाधिक उमेदवार निवडून आणणं हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे। त्यांच्या अटी शर्तीवर आमचा पक्ष काम करत नाही। आमची स्वतंत्र ओळख आहे, स्वतंत्र पक्ष, स्वतंत्र निर्णय घेण्याची क्षमता ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यामध्ये आहे। त्यांच्या खालच्या कुठल्या नेत्या तरी काहीतरी बोलले म्हणून त्याच्यावर तर आमचे निर्णय ठरत नाहीत। परंतु कालच्या बैठकीमध्ये असं ठरलेलं होतं की आज अजितदादांना अहवाल देताना हा सुद्धा मुद्दा नवाब मलिकांचा इथे उपस्थित केला जाईल, त्यावर काही चर्चा झाली का? दादांचं काय मत पडलं? नवाबांच्या मुद्द्यावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, शिवसेनेचे नेते आणि भारतीय जनता पार्टीचे शीर्ष नेते बसून निर्णय त्या ठिकाणी घेतील। परंतु कुणीतरी सांगते म्हणून तो निर्णय नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा स्वतंत्र पक्ष आहे। आमच्या पक्षामधलं प्रतिनिधित्व कुणी करावं याचा निर्णय घेण्याचे सर्वस्व अधिकार हे अजितदादांना आहेत। त्यामुळं कोण काय म्हणते हे आमच्यासाठी महत्त्वाचं नाही, दादा काय निर्णय घेतात हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे। निर्णय कधी घेणार आहे? कारण बैठकीचं सत्र महायुतीचं सुरू झालेलं आहे। जोवर दादा निर्णय घेणार नाही तोपर्यंत त्या बैठकांमध्ये तुम्हाला समाविष्ट करून घेतलं जाणार नाही। मग राष्ट्रवादी महायुतीमध्ये सहभागी होणार नाही का मुंबईत तरी? किमान राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणी अनेक दिवसापासून अनेक वार्डामध्ये आमच्या पदाधिकाऱ्यांना बळ देण्याचं काम केलेलं आहे। अनेक वार्डामधून पदाधिकारी निवडणूक लढण्यासाठी इच्छुक सुद्धा आहेत। त्यासाठी आम्ही आमच्या पदाधिकाऱ्यांचं, कार्यकर्त्यांचं मत लक्षात घेऊन आमचा निर्णय लवकरच त्या ठिकाणी जाहीर करू। आम्ही महायुतीमध्ये असो अथवा नसो, राज्यामधला जो निर्णय आहे तो महायुतीचा आहे। काही ठिकाणी कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घ्याव्या लागतील, कार्यकर्त्यांचं म्हणणं लक्षात घ्यावे लागेल आणि त्यांना न्याय देण्यासाठी त्या ठिकाणी जर वेगळा निर्णय घेण्याची वेळ आली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी वेगळा निर्णय घेईल। पण विरोध जर कायम राहिला तर मुंबईमध्ये सोबळावर लढण्याची तुमची तयारी आहे का? तेवढी ताकद आहे का सध्या? जर आम्हाला कुणी विरोध करते म्हणून नाही, तर आम्हाला आमच्या पदाधिकाऱ्याला न्याय द्यायचा आहे या भावनेनं आम्ही त्या ठिकाणी काम करतोय। अनेक पदाधिकारी अनेक वर्षापासून या ठिकाणी काम करतायत आणि त्या पदाधिकाऱ्याला न्याय द्यायचा असेल तर स्वतंत्र लढणं हा एक उपयोग असतो, पर्याय असतो आणि आज महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी हा पर्याय उपलब्ध आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद ही समसमान असल्यामुळे काही ठिकाणी अडचणी निर्माण होत आहेत। त्यामुळं त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होतील किंवा त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वेगळा निर्णय घेईल। या निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार अजितदादांना आहे। अजितदादा जे काही निर्णय घेतील ते पदाधिकारी त्या ठिकाणी मान्य करतील। मुंबईमध्ये वेगळा निर्णय घेण्याची मानसिकता निवडणुकीचा फॉर्म भरेपर्यंत बऱ्याच अशा गोष्टी घडतील ज्या गोष्टी तिथल्या महानगरपालिका क्षेत्रातल्या फायद्यासाठी राहतील, ज्या गोष्टी तिथल्या पदाधिकाऱ्याला न्याय देण्यासाठी राहतील आणि येणाऱ्या निवडणुकीपर्यंत त्या आपल्याला दिसतील। मग त्या कुणासोबत युती, कुणासोबत आघाडी ही तुम्हाला येत्या 4 दिवसामध्ये दिसून येतील, पण चांगल्या गोष्टी तुम्हाला पुढच्या काळामध्ये दिसून येतील। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।